मुजोर सनदी अधिकाऱ्याचं निलंबन केले गेले। ISM देवेंद्र सिंह यांना निलंबित केलंय। मंत्री पंकजा मुंडे यांना खात्याअंतर्गत माहिती न दिल्याचा ठपका ठेवला गेलाय। IAS अधिकाऱ्यावर कठोर कारवाईचं हे पहिलंच उदाहरण आहे। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत जोडलेले आहेत। ज्योत्स्ना, हे पहिलंच उदाहरण आहे IAS अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचं, काय नेमकी यामागची कारण आहेत? जगदीश, अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की सध्या महाराष्ट्र राज्याचं जे आहे अधिवेशन सुरू आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एक प्रोसेस असते की कोणत्याही खात्याचे जे मंत्री असतात त्यांना अधिवेशन सुरू होण्याच्या काही तास पूर्वी जे आहे त्यांच्या खात्यामधले असलेले संबंधित विरोधकांचे प्रश्न जे आहेत ते ब्रीफ करायचे, म्हणजे त्यांना मंत्र्यांना जे आहे त्या मंत्र्यांना अधिवेशनामध्ये येऊन उत्तरं द्यायची असतात। आणि त्याच्यासाठी हे IAS अधिकाऱ्यांची जी टीम असते किंवा कुठल्याही मंत्र्यांची जी टीम असते, प्रशासकीय अधिकाऱ्यांची टीम असते, ती संबंधित मंत्र्यांना जे आहे ते सकाळी सकाळी ब्रीफ करत असतात। त्या खात्यासंदर्भात आणखीन माहिती, आणखीन प्रश्नाची उत्तरं वगैरे जे असतात ती देत असतात। अशामध्ये IAS अधिकारी देवेंद्र सिंग जे आहेत त्यांची ही ड्युटी होती, त्यांचं हे कर्तव्य होतं की ते पंकजा मुंडे यांना आज सकाळी म्हणजे ब्रीफिंगसाठी त्यांना पोहोचायचं होतं आणि त्या पंकजा मुंडे यांच्या खात्या अंतर्गत असलेले काही विरोधकांनी विचारलेले प्रश्न जे आहेत त्याची उत्तरं तयार करायची असतात आणि ती उत्तरं जी आहेत ती खात्यातल्या मंत्र्यांना समजावून सांगायची असतात। पण या सगळ्या प्रोसेसमध्ये देवेंद्र सिंग जे IAS अधिकारी आहेत ते अनुपस्थित राहिले। त्यांनी या संदर्भात जे आहे ती पंकजा मुंडे यांना एक शेवटच्या क्षणाला त्यांनी माहिती दिली की ते उपस्थित राहू शकत नाही आणि त्यामुळे एकूणच मंत्र्यांचा जो आहे त्यांच्या खात्याबाबतीत त्यांना माहिती नसल्यामुळे अधिवेशनामध्ये मंत्र्यांना उत्तरं देता येत नाहीत। ही एक प्रशासकीय फार मोठी जबाबदारी असते। ती मोठी जबाबदारी जी आहे ती देवेंद्र सिंग यांनी टाळलेलं पाहायला मिळालं आणि त्यामुळेच ही कारवाई करण्यात आलेली आहे। धन्यवाद ज्योत्स्ना दिलेल्या माहितीबद्दल।